केलं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत सर्व सरळ सेवा प्रश्नांची PYQ ची सिरीज. त्यामध्ये आपण सर्व GS वरील आलेल्या घटकावर प्रश्न विचारले गेले आहेत. त्या प्रश्नांची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. तर PYQ सर्वात जास्त वेळा विचारलेले जे आहेत त्यावरच आपण फोकस करत आहोत आणि परीक्षेमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे आपण त्यालाच फोकस करणार आहोत. तर चला बघूयात आजचे प्रश्न आपले. भारताचे संविधान कधी लागू झाले? ऑप्शन्स ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन्स बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन्स डी 2 ऑक्टोबर 1949. तर याचं उत्तर काय येईल मित्रांनो? बी 26 जानेवारी 1950 हे उत्तर आहे याचं. आता पुढील प्रश्न बघूयात. भारताच्या संविधानाचा मसुदा कोणी तयार केलेला आहे? ऑप्शन सी राजेंद्र प्रसाद, ऑप्शन्स बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल. तर याचा आन्सर येईल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण असा जर प्रश्न विचारला गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा जनक म्हटलं तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हाच उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूयात. भारताचा राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करतो? ऑप्शन सी पंतप्रधान, ऑप्शन्स बी राज्यपाल, ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर प्रश्नाचं उत्तर बघूया मित्रांनो. यामध्ये वरीलपैकी सर्व यामध्येच पंतप्रधान, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कॅगची सुद्धा नियुक्ती करतो, अदर सदस्य आणि काही आयोगाचे अध्यक्ष यांची सुद्धा राष्ट्रपती नियुक्ती करतात. पुढील प्रश्न बघूयात. भारतातील चलन कोण जारी करते? चलन म्हणजे भारतातील नोटा, पैसे हे सर्व काही कोण जारी करते असं दिलेलं आहे. ए वित्त मंत्रालय, बी RBI, सी संसद आणि डी योजना आयोग. तर याचं उत्तर येते बी RBI. RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि सर्व अधिकार RBIला आहेत. तुमच्या सर्वांसाठी एक होमवर्कसाठी एक प्रश्न देतो, त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगणार का? ठीक आहे. भारतीय चलनातील 1 रुपयाचा कॉईन जो असतो त्यावर कोणाची स्वाक्षरी असतो आणि तो कोण जारी करतो? हा होमवर्कचा प्रश्न आहे. मला उत्तर कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न बघूयात. RBIची स्थापना कधी झाली? ऑप्शन्स ए 1935, ऑप्शन्स बी 1947, ऑप्शन सी 1950 आणि ऑप्शन डी 1920. तर उत्तर आहे याचं ए 1935. कोणत्या कायद्याने झाली? तर 1934चा कायदा आहे तो आणि 1 एप्रिल 1935 साली RBIची स्थापना झाली. पुढील प्रश्न बघूयात. सुरुवातीला आधी मी हे सांगतो तुम्हाला की समोर जे येणारे प्रश्न आहेत सर्वात जास्त वेळा विचारलेले आहेत. प्रश्न सोपा वाटत असला तरीही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर हे लक्षात ठेवा आणि आता पुढे चला. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? ऑप्शन्स ए 1950, ऑप्शन्स बी 1951, ऑप्शन सी 1952 आणि ऑप्शन्स डी 1953. तर भारतातील पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती ऑप्शन्स बी 1951 साली. पंचवार्षिक योजना आधी कोण लागू करत होतं आणि आता कोण करते हे तुमच्यासाठी एक होमवर्कचा प्रश्न आहे. हे कमेंटमध्ये सांगा मला. पुढील प्रश्न बघूयात. GST भारतात कधी लागू झाला? ऑप्शन्स ए 2015,
ऑप्शन्स बी 2016, ऑप्शन सी 2017 आणि ऑप्शन्स डी 2018. GST भारतात कधी लागू झाला? प्रश्न बरोबर बघून घ्या. ऑप्शन्स आहे सी 2017. आता GST बद्दल थोडं बोलूयात. GSTचा फुल फॉर्म काय आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट आलेला प्रश्न आहे, बऱ्याच एक्झामला आलेला आहे. काय आहे GSTचा फुल फॉर्म? सांगा काय आहे ते, कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढील प्रश्न बघूयात. प्लासीची लढाई कधी झाली? ऑप्शन ए 1757, ऑप्शन बी 1764, ऑप्शन सी 1775 आणि ऑप्शन डी 1782. तर उत्तर आहे 1757. आणि याच लढाईनं इंग्रजांचं स्थिरता कायम झाली होती भारतामध्ये. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. जालियावाला बाग हत्याकांड कधी झाले? सर्वात जास्त विचारणारा प्रश्न हाच आहे. ऑप्शन ए 1919, ऑप्शन बी 1920, ऑप्शन सी 1915 आणि ऑप्शन्स डी 1930. तर याचं उत्तर यायला पाहिजे 1919. जालियावाला बाग हत्याकांडावर गोळीबार करणारा जो गव्हर्नर होता तो कोण होता? जनरल डायर. त्याने गोळीबार केला होता. 400 पेक्षाही जास्त मृतक ऑफिशियली आकडा त्यांनी दिला होता इंग्रजांनी. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज कधी स्थापन केला? ऑप्शन्स ए 1873, ऑप्शन बी 1885, ऑप्शन सी 1860 आणि ऑप्शन डी 1890. तर आन्सर काय यायला पाहिजे मित्रांनो? 1873. प्रश्न दिसत आहे क्लिअर? ठीक आहे, चला पुढे. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? अनेक वेळा प्रश्न येतो आणि कन्फ्यूज करून चालला जातो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न येत सुद्धा नाहीये, स्किप करून टाकतात. ऑप्शन ए थार, ऑप्शन्स बी गोबी, ऑप्शन सी सहारा आणि ऑप्शन्स डी कालाहारी. तर भारतामधील सर्वात मोठे वाळवंट आहे थरचे, ज्याला आपण थार सुद्धा म्हणतो. आणि जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? कमेंटमध्ये मला सांगा. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळानुसार? ऑप्शन्स बघूया. ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी मध्य प्रदेश, डी उत्तर प्रदेश. तर ऑप्शन्स आहे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान. आणि मित्रांनो महाराष्ट्राचा क्रमांक येतो 3रा. त्यामध्ये बघा, 1 मध्ये RJ म्हणजेच राजस्थान, 2 MP म्हणजेच मध्य प्रदेश आणि 3 MEH म्हणजेच महाराष्ट्र. मला सांगा, भारतामधील राज्यानुसार लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा कितवा क्रमांक येतो? याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. पुढील प्रश्न बघूयात. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? गोवा, ऑप्शन सी, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी त्रिपुरा आणि ऑप्शन डी मणिपूर. तर यामध्ये बरेच मुलं गोवा आणि सिक्कीममध्ये कन्फ्यूज होतात. तर याचं उत्तर आहे ए गोवा, सर्वात लहान क्षेत्रफळानुसार राज्य. चला तर पुढील प्रश्न बघूयात. भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? ऑप्शन्स ए दख्खनचे पठार, ऑप्शन्स बी मालवा पठार, ऑप्शन सी छोटा नागपूरचे पठार, ऑप्शन्स डी मेघालयाचे पठार. तर उत्तर आहे मित्रांनो दख्खनचे पठार. त्यालाच डेक्कन ट्रॅप असेही म्हणतात. आणि याची निर्मिती कशी झाली? 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यानंतर दख्खन पठाराची निर्मिती झाली. कमेंटमध्ये होमवर्कसाठी प्रश्न देतो मी तुम्हाला.
दख्खन पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात आहे हे कमेंटमध्ये मला सांगा. आणि जगातील सर्वात मोठे पठार म्हटलं तर कोणतं येईल? तिबेटचे पठार. हे झालं भारतातील, पण जगातील जर म्हटलं तर कोणतं येईल? तिबेटचे पठार. तिबेटचे पठार. आलं लक्षात? चला पुढील प्रश्न बघूयात आपण. ब्रह्मपुत्रा नदी कुठे उगम पावते? ऑप्शन सी हिमालय, ऑप्शन बी तिबेट, ऑप्शन सी चीन आणि ऑप्शन डी भूतान. सरळ सरळ प्रश्न आहे, याचं उत्तर येते ऑप्शन बी तिबेट. होमवर्कसाठी एक परत प्रश्न देतो. ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते? परत ऐका, ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते? भारतातील सर्वात मोठा डेल्टा कोणता? डेल्टा म्हणजेच त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश. ऑप्शन सी गंगा ब्रह्मपुत्रा, बी गोदावरी, सी कृष्णा आणि डी महानदी. ऑप्शन्स आहे गंगा आणि ब्रह्मपुत्र्यावर जो त्रिभुज प्रदेश बनवलेला आहे तो, आणि त्याचे काय नाव आहे? सुंदरबन. सुंदरबन त्रिभुज प्रदेश सर्वात मोठा आहे आणि जगातील सुद्धा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? अनेक वेळा येणारा प्रश्न आहे. ऑप्शन सी चेरापुंजी, ऑप्शन बी मौसिनराम, ऑप्शन सी शिलाँग आणि ऑप्शन डी गुवाहाटी. तर उत्तर आहे ऑप्शन बी मौसिनराम. होमवर्कसाठी एक प्रश्न देतो तुम्हाला. चेरापुंजी आणि मौसिनराम हे दोन लोकेशन कोणत्या राज्यातील आहेत हे सांगा कमेंटमध्ये. चला पुढील प्रश्न घेऊयात. पेन चेंज करू आपण. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी तापी आणि ऑप्शन डी भीमा. आन्सर तर येणार गोदावरी. पाहता क्षणीच आन्सर येणार. हातचा मार्क आहे, फक्त 5 सेकंद लागतील. मला एक सांगा, गोदावरी नदीला महाराष्ट्रात काय काय म्हणतात? किती नावं आहेत गोदावरी नदीला? जसं की वृद्धगंगा झाले, दक्षिण गंगा झाले, या प्रकारचे नावं कमेंटमध्ये मला सांगा. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कोणाच्या प्रयत्नामुळे झाला? परत प्रश्न वाचा. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कोणाच्या प्रयत्नामुळे झाला? ए ईश्वरचंद्र विद्यासागर, बी दादाभाई नौरोजी, सी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि डी बाल गंगाधर टिळक. तर आहे याचा आन्सर ईश्वरचंद्र विद्यासागर. चलायचं पुढे. प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? हा प्रश्न IMP आहे, येण्याचा चान्स जास्त आहे. याला फोकस करा. ए पाणी, बी काच, सी निर्वात आणि डी हवा. स्थायू, काच म्हणजे स्थायू, निर्वात म्हणजे पोकळी, हवा म्हणजे वायू आणि पाणी म्हणजे द्रव. स्थायू, द्रव आणि वायू याच्यात राहते. पण प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? तर तो असतो निर्वात पोकळीमध्ये. रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? पचन, ऑक्सिजन वाहून नेणे, रोगप्रतिकारक क्षमता.
आणि हार्मोन्स तयार करणे, तर उत्तर येईल ऑक्सिजनचे वहन करणे. हिमोग्लोबिनचं सर्वात महत्त्वाचं कार्य. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? श्वसन, पचन, प्रकाश संश्लेषण आणि उत्सर्जन. याचं उत्तर येते सी, प्रकाश संश्लेषण. आणि हा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे. सर्वात फेवरेट म्हटलं तरी काही हरकत नाही, जे पेपर कंडक्ट करतात त्यांचा. विद्युत प्रवाह मोजण्याचे साधन कोणते? विज्ञानचे प्रश्न चालू झालेले आहेत सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून. ए व्होल्टमीटर, बी ॲमीटर, सी बॅरोमीटर आणि डी थर्मामीटर. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो? ॲमीटर. विद्युत प्रवाह मोजण्याचे साधन. मला एक सांगा की थर्मामीटरनं आपण काय मोजतो? हा प्रश्न कमेंटमध्ये उत्तर द्या मला या प्रश्नाचे. अन्नातील ऊर्जा कोणत्या एककात मोजली जाते? आरोग्य सेवकला बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. ए न्यूटन, बी कॅलरी, सी जूल आणि डी वॅट. तर याचं उत्तर यायला पाहिजे बी, कॅलरीमध्ये. अन्नातील ऊर्जा ही कॅलरीमध्येच मोजतात. मानवाच्या शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता? यकृत, मूत्रपिंड, सी हृदय आणि डी फुफ्फुस. तर यामध्ये आन्सर यायला पाहिजे मानवाच्या शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव विचारले तर मूत्रपिंड, ज्याला आपण किडनी सुद्धा म्हणतो. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? प्रश्न नीट बघा आणि नीट ऐका. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भाकरा नानगल, ऑप्शन बी टिहरी, ऑप्शन सी हिराकूड, ऑप्शन डी सरदार सरोवर. तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन बी टिहरी. टिहरी बांध म्हणतो ना आपण, तोच आहे हा. आणि एका प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. भारतातील जलसाठ्यानुसार सर्वात मोठे धरण कोणते? प्रश्न मी परत रिपीट करतो. भारतातील जलसाठ्यानुसार सर्वात मोठे धरण कोणते? कमेंटमध्ये आन्सर द्या. लोह पुरुष म्हणून कोण ओळखले जाते? ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, बी महात्मा गांधी, सी सरदार वल्लभभाई पटेल आणि डी सुभाषचंद्र बोस. तर लोह पुरुष म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती यायला पाहिजे, तो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 28. भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू झाले? चालू घडामोडीचा प्रश्न आलेला आहे. भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू झाले? ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी कर्नाटक आणि डी दिल्ली. तर याचं उत्तर आहे बी महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. याला IMP करा, परीक्षेमध्ये विचारण्याचा चान्स आहे. पुढील प्रश्न बघूयात. सध्या करंट अफेअरचे चालू झालेले आहेत. बारामतीतील प्रश्न क्रमांक 29 बघा. बारामतीतील आयुर्वेद रुग्णालय आणि देशी गाय संशोधन केंद्राला कुणाचे नाव देण्यात आले? हे आहे आयुर्वेद रुग्णालय आणि देशी गाय संशोधन केंद्र. कुणाचे नाव देण्यात आले? ऑप्शन सी शरद पवार, ऑप्शन बी अजित पवार, ऑप्शन सी देवेंद्र फडणवीस आणि ऑप्शन डी एकनाथ शिंदे. तर याचं उत्तर येते अजित पवार. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र राज्याचे 23वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन सी भगतसिंह कोश्यारी, ऑप्शन बी जिष्णुदेव वर्मा,
ऑप्शन सी रमेश बैस आणि ऑप्शन डी आनंदीबेन पटेल. तर महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती झाली. राष्ट्रपतीद्वारा नियुक्ती होत असते राज्यपालाची. आपण सुरुवातीलाच प्रश्न बघितला होता. आणि 23वे राज्यपाल आहेत, व्यक्तीनुसार आहेत की पदानुसार आहेत हे कमेंटमध्ये मला सांगा. स्वदेशी इतिहास चालू झालेला आहे. स्वदेशी चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? ऑप्शन सी परदेशी मालावर बहिष्कार, ऑप्शन बी ब्रिटिश सामान विकत घेणे, ऑप्शन सी फक्त हिंदू मुस्लिम एकता आणि ऑप्शन डी केवळ बंगाल फाळणी रद्द करणे. स्वदेशी चळवळ म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात फक्त एकच मुद्दा यायला पाहिजे की परदेशी मालांचा बहिष्कार. पुढील प्रश्न बघूयात. भारतात प्रथम होम रूल लीग कुणी सुरू केली? ऑप्शन सी बाल गंगाधर टिळक, ऑप्शन बी ॲनी बेझंट, ऑप्शन सी लाला लजपत राय आणि ऑप्शन डी बिपिन चंद्र पाल. तर भारतात म्हटल्यानंतर सर्वात आधी एकच नाव लक्षात यायला पाहिजे, ते म्हणजे ॲनी बेझंट. आणि यांनी कुठे केली होती? मद्रास या ठिकाणी. मद्रास ठिकाणी केली होती. आणि होमवर्कसाठी एक प्रश्न देतो की महाराष्ट्रात होम रूल लीग यांची स्थापना कुणी केली? कमेंटमध्ये याचा आन्सर सांगा मला. महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणी केली? कमेंटमध्ये सांगा. हे भारतातील आहेत ॲनी बेझंट. इंडिया डिवायडेड हे पुस्तक कुणी लिहिले? इंडिया डिवायडेड हे पुस्तक कुणी लिहिले? ऑप्शन्स ए जवाहरलाल नेहरू, ऑप्शन्स बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी मौलाना अबुल कलाम आझाद, ऑप्शन्स डी सुभाष चंद्र बोस. तर याचा आन्सर यायला पाहिजे इंडिया डिवायडेड म्हटल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. होमवर्कसाठी एक प्रश्न देतो मी तुम्हाला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर्वप्रथम कोणत्या पदावर भारतामध्ये सर्वात महत्त्वाचे पद भूषवणारे व्यक्ती आहेत? प्रश्न ऐका आणि त्याचा आन्सर कमेंटमध्ये द्या. भारतातील पहिली महिला काँग्रेस अध्यक्षा कोण होत्या? भारतातील पहिली महिला काँग्रेस अध्यक्षा कोण होत्या? इथे पहिली म्हटलं हे लक्षात द्या. ऑप्शन ए सरोजिनी नायडू, ऑप्शन्स बी विजयालक्ष्मी पंडित, ऑप्शन सी ॲनी बेझंट आणि ऑप्शन्स डी इंदिरा गांधी. या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या मला. भारतातील पहिली महिला काँग्रेस अध्यक्षा कोण होत्या? तर याचा आन्सर येईल ॲनी बेझंट. आणि पहिली भारतीय महिला जर म्हटलं तर ते ऑप्शन्स मला कमेंटमध्ये द्या. पहिली भारतीय महिला काँग्रेसची कोण अध्यक्ष होती त्याचा आन्सर कमेंटमध्ये द्या. ठीक आहे. आता सरोजिनी नायडूबद्दल महत्त्वाचे 2 पॉईंट सांगतो. IMP लक्ष केंद्रित करा. सरोजिनी नायडूला भारताची कोकिळा सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि सरोजिनी नायडू सर्वप्रथम कोणत्या पदावर पद भूषवलं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भारतीय क्रांतीची जननी मदर्स ऑफ इंडियन रिव्होल्यूशन्स कोणाला मानले जाते? भारतीय क्रांतीची जननी मदर्स ऑफ इंडियन रिव्होल्यूशन्स कोणाला मानले जाते? ऑप्शन सी कस्तुरबा गांधी, ऑप्शन्स बी ॲनी बेझंट, ऑप्शन सी मादाम भिकाजी कामा, ऑप्शन डी सरोजिनी नायडू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मादाम भिकाजी कामा. यांना
भारतीय क्रांतीची जननी असं म्हणतात. याला IMP करा आणि 2 वेळा रिव्हिजन करा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 36. नाइटिंगेल ऑफ इंडिया ही उपाधी कोणाला दिली? नाइटिंगेल ऑफ इंडिया ही उपाधी कुणाला देण्यात आली? ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन्स बी सरोजिनी नायडू, ऑप्शन सी ॲनी बेझंट आणि ऑप्शन्स डी कस्तुरबा गांधी. तर ऑप्शन्स बी सरोजिनी नायडूला नाइटिंगेल ऑफ इंडिया ही उपाधी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 37. माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ कोणी लिहिले? मराठीमध्ये सांगतो, माझे सत्याचे प्रयोग हे कुणी लिहिले? नेहरूजी, ऑप्शन सी, ऑप्शन्स बी गांधीजी, ऑप्शन सी टिळक आणि ऑप्शन्स डी पटेल. तर माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजींचं हे आहे आणि हे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, विसरू नका. प्रश्न क्रमांक 38. भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन सी नेहरू, ऑप्शन्स बी पटेल, ऑप्शन सी टिळक आणि ऑप्शन्स डी गांधी. तर यांचा आन्सर यायला पाहिजे पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा बिस्मार्क म्हणतात. आता यामध्ये सरदार पटेलांना सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कधी मिळाली आणि कुणी दिली याचा आन्सर कमेंटमध्ये सांगा. आणि यांनाच लोह पुरुष सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? लोह पुरुष. पुढील प्रश्न बघूयात. गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला? गीतांजली हे काव्यसंग्रह आहे, नोबेल पुरस्कार कोणी मिळविला? एक बंकिमचंद्र चॅटर्जी, ऑप्शन्स बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी नेहरूजी, ऑप्शन डी गांधीजी. तर गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला. मित्रांनो, तुम्हाला एक नोबेल पुरस्काराची सोपी ट्रिक सांगू का? चला घ्या मग. नोबेल पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक आहे, रवि सर हमारे सुबह से एक आम ना बिका. ट्रिक परत सांगतो, रवि सर हमारे सुबह से एक आम न बिका. ही ट्रिक आहे नोबेल पुरस्कार क्रमांकानुसार लक्षात ठेवण्याची क्रमनुसार. 40 नंबरचा प्रश्न आलाय. भारतीय रुपयाचे चिन्ह कोणी डिझाईन केले? ए रतन टाटा, बी उदय कुमार, सी नारायण मूर्ती आणि डी कलाम. तर उत्तर आहे उदय कुमार यांनी भारतीय रुपयाचे चिन्ह डिझाईन केले. आणि ते कशा प्रकारे रुपयाचं चिन्ह? अशा प्रकारे. हाच आहे रुपयाचं चिन्ह आपलं. कुणी केलं? तर उत्तर येते उदय कुमार. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपले 40 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. टोटल प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेले आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तर ह्याच प्रश्नाची सिरीज आपण कंटिन्यू केलेली आहे. तर रेग्युलरमध्ये व्हिडिओ बघत चला. आवडल्यास नक्की शेअर करा.